भाईंना त्याने 3 गोळ्या मारल्या आणि 2 गोळ्या ज्या त्या कुठेतरी काचेला आणि सोफ्याला लागल्या। मग त्याचा प्लॅन तेव्हाच असेल लाईट काळोख करून मारण्याचा, पण तेव्हा तो फेल झाला। तिथे कोणी थांबेनाच, रिक्षावाले नाही, कोणी चहावाले पानवाले सगळे कोणी पुढे यायला तयार नाही। भाई खाली पडलेले होते, मग त्यांनी उचललं, मग आम्ही धरून त्यांना बाहेर आणलं। नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। काल संध्याकाळी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आणि त्या हत्येनंतर या घटनेनंतर नक्की त्या परिसरामध्ये काय झालं होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिला आहेत। ताई, स्वागत आहे। नक्की जेव्हा घटना घडली तेव्हा काय झालं होतं, तुम्ही स्वतः तिकडे उपस्थित होता, काय सांगाल, काय परिस्थिती होती? काय नाही, आम्हाला म्हणजे आयसी कॉलनी गणपत पाटील नगर येथे म्हणजे आम्हाला फोन आलेला 3-3:30ला की तुम्ही ऑफिसमध्ये 5:30 वाजता या। तर आम्ही महिला 40-50 महिला होतो, तर आम्ही 5 नंबरच्या ऑफिसमध्ये, तिथे शिवसेनेचं ऑफिस आहे, तिथे आम्ही गेलो। तिथे 1-1.5 तास आम्ही बसलो होतो। मग तिकडनं परत मग आयसी कॉलनीमध्ये शाखा आहे, बोरली वेस्टला आयसी कॉलनी शाखा आहे, तिथे मग परत फोन आला की तुम्ही त्या शाखेमध्ये या। मग आम्ही तिकडनं शाखेमध्ये आलो, तिथे पण 1-1.5 तास गेला। म्हणजे काय कशासाठी बोलवलं आम्हाला याची काही कल्पनाच नव्हती की काय आहे। तर कोणी सांगितलं की साड्या वाटप करणार आहे वगैरे, तर त्यासाठी आम्ही बसतो। कोणी महिला वैतागून बोलल्या नको आता खूप उशीर झाला आहे, आम्ही आता घरी जातो। तर मग मी आमचेच एक कार्यकर्ता आहे त्यांना सांगितलं बघा आम्ही महिला खूप आता वैतागल्या तिथे बसून, कारण 2 तास तर निघून गेले, आम्ही आता जातो। बोलले नाही थांबा, 5 मिनिटं थांबा। मग भाई बाहेरच उभे होते, शाखेच्या बाहेर, म्हणजे अभिषेक घोसाळकर साहेब आहेत, ते बाहेरच उभे होते। मग तेवढ्यामध्ये काय झालं, 4-5 मिनिटाची लाईट गेली, काळोख झाला, सर्व काळोख झाला बिल्डिंगमध्ये, शाखेमध्ये। तर तेव्हा पण आमचं मन चुकचुकलं, एवढं अचानक म्हणजे लाईट कशी गेली। लाईट गेली आणि मग परत ती आली सुद्धा, बाई बाहेरच उभे होते। तेवढ्यामध्ये काहीतरी म्हणजे मॉरिस जो आहे त्याने काय भाईंना मेसेज दिला की ऑफिसमध्ये या म्हणून, की 2 मिनिटासाठी। तेव्हा लाईट होती, लाईट आलेली तेव्हा, फेसबुक लाईव्ह करायचं आहे माझ्या ऑफिसमध्ये। ऑफिस कसं शाखेच्या असं थोडं अंतरावर बाजूलाच आहे। मग भाई तिथे गेले, अभिषेक भाई तिथे गेले आणि आतमध्ये दार बंद होतं आणि आतमध्ये तो फेसबुक लाईव्ह करत होता आतमध्ये। मग तिथे गोळ्यांचा आवाज आला, म्हणजे शूट केलेला। तर हा जो प्रवीण म्हणून आहे भाईंबरोबर गेला, तो बाहेरच उभा होता। त्याने मग दार खोलून भाई ओरडलेला आवाज आला, तेव्हा त्याने असं आतमध्ये बघितलं, तेव्हा भाईंना त्याने 3 गोळ्या मारल्या आणि 2 गोळ्या ज्या त्या कुठेतरी काचेला आणि सोफ्याला लागल्या। जेव्हा भाई खाली पडले मग तेव्हा तो ओरडत बाहेर आला, रे भाई को गोली मारा, भाई को गोली मारा। तेव्हा मग आम्ही सगळ्या महिला बाहेर आलो। बाहेर आल्याच्या नंतर घाबरून सगळ्या महिला बाहेर पळाल्या, कोणी तिथे कोणी थांबेनाच, रिक्षावाले नाही, कोणी चहावाले पानवाले सगळे कोणी पुढे यायला तयार नाही। मग तिकडे मग माझ्याबरोबर एक दुसरी होती, मग ती गेली आतमध्ये, तिने बघितलं भाई खाली पडलेले होते, मग त्यांनी उचललं, मग आम्ही धरून त्यांना बाहेर आणलं। बाहेर आणल्याच्या नंतर रिक्षावाला पण नाही, रिक्षावाल्याला शिव्या घातल्या आम्ही, अरे त्यांना आतमध्ये घ्या, ॲम्ब्युलन्स येणार कधी, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणार कधी। तर मी ओरडले, अरे पटकन त्यांना पहिला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया ना। मग आम्हीच दोघी-तिघींनी त्यांना धरलं आणि पुरुष मंडळी होते 1-2 जण, त्यांनी मग रिक्षामध्ये त्यांना घातलं। मग त्या मागोमाग आम्ही गेलो। मग मी त्यांच्या वाईफ आहेत तेजस्वी घोसाळकर, त्यांना मी कॉल केला पटकन की मॅडम असं झालेलं आहे, तुम्ही लवकर, कारण करुणा हॉस्पिटल आमच्या काही अंतरावरच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर, म्हटलं तिथेच घेऊन जाऊया। मग तिथे नेलं आणि मग तिकडनं मग मी पोलीस स्टेशन आहे MHB पोलीस स्टेशन, ते साहेबांना फोन केला की साहेब असं झाली आहे घटना। मग तेव्हा सगळ्या त्या गाड्या एकामागे यायला लागल्या, तेव्हा ते कळालं। तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता? हो, म्हणजे आम्ही होतो। ती आमच्यासोबत जी अनिता म्हणून आहे ती भाईंसोबत बसली आणि भाईने तिथे जीव सोडला, कारण तेव्हा तिच्या मांडीवरच डोकं होतं आणि पूर्ण रक्तबंबाळ झालेले, पूर्ण इथे लागलेलं रक्ताने पूर्ण त्यांचा चेहरा वगैरे माखलेलाच होता। मग ती होती, तिच्या मागे आम्ही गेलो, कारण रिक्षामध्ये आपण दोघं-तिघं तर बसू शकत नाही, त्यांना हालचाल। तेव्हा ती बोलली की तेव्हा श्वास त्यांनी असा काय त्याचा वर घेऊन असा सोडला, ती बोलली की तिथेच त्यांचा जीव असा गेला असं, कारण ते काय मुवमेंट करतच नव्हते ना, हालचालच नव्हती तेव्हा त्यांच्या। कार्यक्रमात आला होता आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही आतमध्ये जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा अभिषेक घोसाळकर हे खाली पडले होते, तेव्हा मॉरिस हे तुम्हाला दिसले होते? ते सुद्धा मॉरिस जेव्हा प्रवीण बोलला उसने शूट किया, 3 गोली मारा, मैंने देखा, तो पळाला, मॉरिस तिकडनं पळून गेला। आतमध्ये कोणीच नव्हतं, भाई पडलेले होते त्यावेळेला। आणि ह्याने साड्या वाटप तो करणार आहे म्हणून त्याने भाईंना सांगितलेलं की महिलांना बोलवा, आणि आम्हाला परत त्याच्या ऑफिसमध्ये पण बोलवलं, परत आम्ही अर्ध्या रस्त्यात जाऊन परत मागे फिरलो। मग त्याचा प्लॅन तेव्हाच असेल लाईट काळोख करून मारण्याचा, पण तेव्हा तो फेल झाला। मग त्यांनी भाईंना ते फेसबुक लाईव्ह केलं, सगळं दाखवलं, त्यांना तिथे गोळ्या झाडल्या। तुम्ही म्हणालात की लाईट सुद्धा गेली होती, एकाच बिल्डिंगची एकाच इमारतीची लाईट गेली होती की सगळ्या? आम्ही शाखेतनं पाहिलं ना, शाखा अशी आहे तर पूर्ण बिल्डिंगची सुद्धा लाईट काळोख झालेला, त्या एरियामधल्या म्हणजे
तेवढ्याच भागातल्या लाईट गेली असेल. नक्कीच. काल कार्यक्रम होता म्हणजे साड्या वाटप करणार आम्हाला होते. कल्पनाच नाही साड्या येणार आहेत म्हणून. आम्ही नुसतं 3 तासापासून फिरतोच आहे. तिकडनं आम्ही चाललं शाखेमध्ये आलो, काय आहे, कशाला बोलवलंय, काय नाही. आणि भाईंना हळदी कुंकू होतं 7 नंबर वॉर्डमध्ये. त्या मॅडम तिथे होत्या, त्या वाट बघत बसलेल्या भाईंची की भाई येतील म्हणून. पण भाई इथेच उभे होते. भाई पण मस्त ग्रीन कुर्ता वगैरे घालून छान असे व्यवस्थित असे उभेच होते. मग भाईंना वाटलं झालं मी तिकडे पटकन जातो, पण त्यावेळेतच त्याने ते सगळं ते प्लॅनिंग केलं. नक्कीच ताई. आता जसं तुम्ही सांगितलं की कार्यक्रम होता आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. असे कार्यक्रम होत असतात का? म्हणजे मॉरिस शाखेत होतात पण मॉरिसकडनं नाही. कारण मॉरिसचं आणि भाईंचं नव्हतं, पटत नव्हतं, काय होतं. पण मागे ह्या 1 महिन्यापूर्वी त्यांचं परत फ्रेंडशिप झाली वगैरे काहीतरी. आम्ही बॅनर वगैरे बघितलेले की दोघं बोलतायत वगैरे असं झालं. आधी बोलत नव्हते पण असं झालं. आम्ही तेव्हाच ते पाहिलं. पण त्याने काय माहित मनात का राग असेल, डोक्यात राग असेल, तो राग असा प्लॅन करून काढला. नक्कीच. तुम्हाला म्हणजे संशय आला होता का जेव्हा तुम्ही म्हणालात की जेव्हा लाईट गेली तेव्हा तुम्हाला पण आम्हाला वाटलं ना की लाईट कशी अचानक गेली. काळोख जाकारशी लाईट जातच नाही ना कधी. पण अचानक त्यावेळेला लाईट गेली. आम्ही शाखेतच बसलेलो होतो. आणि नंतर मग मॉरिस देणार आहे साड्या वाटप करणाऱ्या म्हणून त्याने त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं. परत एक मुलगा आला, नाही बोलतो इथे नाही शाखेमध्येच आहे. परत आम्ही मागे फिरलो. सगळे 40-50 लेडीज होत्या. पण जेव्हा कळलं तेव्हा सगळ्या पळाल्या, कोणी थांबेनच तिथे. मग आम्ही दोघी तिघीच हिंमत केली आणि आम्ही मग पुढे गेलो. तुम्हाला कळालं होतं का की मॉरिसने हे सगळं? अरे प्रवीणने बघितलं ना आमच्यात, त्याला विचारलं. तो बोला मॉरिस को मारेंगे, करेंगे, उसको ढूंढ मिले, उसको बाद में ढूंढते हैं. तो बोले तू देखा क्या? बोलते हाँ मैं खुद देखा, उसे 3 गोली मारा. असं झालं. नक्कीच. आता तुम्ही मॉरिस यांना आणि त्याचसोबत अभिषेक घोसाळकर यांना सुद्धा तुम्ही आधीपासूनच ओळखतात. तर मॉरिस हे आधीपासूनच असे होते की म्हणजे भांडणं वगैरे होत असायचे का त्यांचे? तो सोशल वर्करच आहे, तो सुद्धा समाजसेवकच आहे. पण आता मनामध्ये काय आहे, मतभेद आहे ते आपल्याला काय माहिती ना. त्यांचं काय राग आहे ते आपल्याला त्याची काही कल्पना नाहीये. आता परिसरामध्ये एरियामध्ये भीतीचं वातावरण आहे या घटनेमुळे. हो मग भीतीचं वातावरण. कारण एक व्यक्ती पुढे यायला तयार नाही आहे. भाईनं जेव्हा बाहेर आणलं तेव्हा रिक्षावाले सुद्धा पळाले. त्यांना आम्ही जमिनीवर खाली ठेवलेलं. तेव्हा आम्ही महिलांनीच हिंमत केली. मी त्यांच्या शोल्डर धरलं, एकीने हात धरले, एकीने पाय धरले, त्यांना रिक्षामध्ये घातलं. आणि आमचे 1-2 जण कार्यकर्ते आहेत, पुरुष मंडळी. मग ते बसले रिक्षामध्ये, त्यांनी घेतलं, त्यांनी नेलं. कारण त्याला शोधायला पहिला म्हणजे मारायचं आणि त्याला त्याचं ऑफिस फोडा, हे करा, ते ह्याच्यामध्ये सगळी होती. पण मी म्हटलं नाही, पहिलं त्यांना आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊया ना. हॉस्पिटलला घेऊन नंतर जे काय करायचं ते करू. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर यांनी स्वतः तिथे उपस्थित राहून ही सगळी घटना बघितलेली आहे आणि जे काही त्यांनी अनुभवलं तर त्यांनी स्वतः अभिषेक घोसाळकर जेव्हा हे जखमी झाले तेव्हा त्यांना रुग्णालयात त्या घेऊन गेल्या आणि त्या ठिकाणी जे आहे ते स्थिती जी आहे ती अतिशय गंभीर होती. आणि अभिषेक घोसाळकर जेव्हा जखमी झाले, त्यांच्यावरती गोळीबार झाला, तेव्हा त्यांना रुग्णालयात यांनीच केलं. त्याच्यासोबत काही महिला सुद्धा होत्या. त्यानंतर अभिषेक पोलिसांशी सुद्धा संपर्क साधला अशी माहिती जी आहे त्यांनी दिलेली आहे. कारण त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच मोठ्या संख्येनं महिला त्याचसोबत शिवसैनिक दाखल झालेले होते. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.